काय चाललंय भडसावळे? मॅडम आपल्याकडचा चीज आणि लोण्याचा जो एक्सपायरी डेट होऊन गेलेला स्टॉक आहे ना, त्यात म्हणजे तो आता किती शिल्लक आहे, तो विकला गेला नाही तर आपल्या कंपनीचं किती नुकसान होईल ह्याचा जरा अंदाज घेत होतो. नको, तुम्ही नका अंदाज बांधू. तो माल कसा आणि कुठे विकायचा त्याची सोय राकेशने केली. तुम्ही नका काळजी करू. हा, तुम्ही अकाउंट्स पाहता ना, मग फक्त तेच बघा. इतर डिपार्टमेंट्स मध्ये नाक खुपसू नका. आणि प्लीज असं वागू नका की ज्याच्यामुळे मला तुम्हाला या कंपनी बाहेर फेकावं लागेल. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते? युजलेस. हां हां हां, बोला बरोबर आहे. येस येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो, हां मी विनायक रणदिवे बोलतो. नाही, मी ते सांगितलेलं काम झालं का? व्हेरी गुड. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. या ओके, बाय बाय बाय. बाबा, माझ्याशी बोलायला वेळ आहे का तुमच्याकडे? हो हो, बोल 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 बोल. अरे बोल ना तू. पण नक्की वेळ आहे का? नाही म्हणजे कुठलं महत्वाचं काम करताय तुम्ही? काय नाही म्हणजे सांगायचं नसेल तर नका सांगूत, पण एवढा पसारा पडलाय म्हणून मला असं वाटतंय की कुठलं तरी महत्वाचंच काम करत असाल, हो ना? हे महासाहेबांच्या बिलमध्ये मेघनाने जो काही घोटाळा केला ना, तो निस्तरायचा आहे. पण बाबा, तुमची खात्री आहे का की मेघना मामीनेच ही काहीतरी गडबड केली आहे, किंवा स्पष्ट शब्दात म्हणायचं तर हा फ्रॉड केलाय? हे मी कशाला म्हणायला पाहिजे? हे साक्षीदार सांगतायत ना, मी त्यांच्याशी बोलतोय ना फोनवर. मेघनाच्या खोटेपणाचे दाखले ना पानांवर लिहिलेले आहे. पण तरीही मेघना मामीने ही केस जिंकून दाखवली. रजा, मेघनाने साक्षीदारानं फितवलं आणि महासाहेबांच्या खोट्या सह्या केल्या, हे मी सिद्ध करणार आहे. तिने कोर्टात असं काही चित्र निर्माण केलं साक्षीदारांकडून की न्यायाधीशाने तिच्या बाजूने निर्णय दिला. शिवाय न्यायाधीशही विकला जाऊ शकतो ना बाबा? हे अपवादात्मक आहे. नाही म्हणजे तसं नाकारता येणार नाही. पण गौरी, मी ठरवलेलं आहे की मी ही जी केस उभी केली आहे ना, ती खूप छान हँडल करणार आहे. त्याच्यात कुठेही कच्चे दुवे सोडणार नाही. माझे प्रयत्न व्यवस्थित असतील. फक्त महत्वाचा प्रश्न असा आहे की हा दीक्षित वकील जो आहे त्याला कसं बोलतं करायचं? का बाबा, दीक्षितच का? कारण मेघनाच्या बाजूनी सर्वात महत्वाची साक्ष देणारा हा दीक्षित, जो मासाहेबांचा विश्वासू वकील दीक्षित, त्यांनी कोर्टात साफ खोटं सांगितलेलं आहे, खोटी माहिती दिलेली आहे, मला खात्री आहे. आता प्रश्न एवढाच आहे की त्याला कसा बोलता करायचा आणि हे जे काही आहे ते कोर्टासमोर कसं मांडायचं. बाबा, काहीही मदत लागली तरी मला नक्की सांगा. सांगेल. हॅलो, हां मी विनायक रणदिवे बोलतोय. हां गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय
अलीकडे बघते सकाळी लवकर उठतेस. आज पण तुमच्या त्या अमृत स्वीट्सच्या ऑफिसला लवकर जायचं वाटतं तुला. मी आजकाल तिकडे नाही जात. का ग? काही प्रॉब्लेम आहे का बेटा? तुला तिथे कोणी काही बोललं का मला सांग. नाही नाही तसं काहीच नाही. असंच नाही जमत आजकाल. अच्छा 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 ठीक आहे ग. पण मग आता काय करायचं ठरवलंस राजा? मी असा विचार करत होते, तुम्ही मला नेहमी म्हणायचात ना दोघंही की आपलं एवढं ऑफिस आहे, तू तिथेच का नाही जॉईन होत. म्हणून म्हटलं मम्मा मी जॉईन होऊ तुम्हाला. किती छान. अगं विचारतेस काय, तुझंच ऑफिस आहे. आणि बाळा मी तुला किती दिवस सांगते आपलं ऑफिस जॉईन कर म्हणून. काही नाही, आज आपण एकत्रच जाऊया. चल. नाही नको, आज नको. चालेल ना? आज काय मला योगा क्लासला जायचंय. उद्यापासून माझं जिम टायमिंग, योगा क्लास सगळं मी अर्ली मॉर्निंग करते, म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही. हां ग बाई ग, तू तुझ्या फिटनेसच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहेस. नाहीतर मी बघ गेले 6-8 महिने मी ठरवते रोज जिमला जायचं. काही जमत नाही मला. काय करणार मम्मा, तुम्ही एवढ्या बिझी आहात, वेळच नाही तुम्हाला बाहेर जायला. मी काय म्हणते मम्मा, आपण आपल्या घरीच जिम केलं तर, म्हणजे आपल्या सगळ्यांचीच सोय होईल ना. ब्रिलियंट. ही कल्पना तुला कशी सुचली, मला का नाही सुचली? ज्योती अगदी उत्तम कल्पना आहे. तू एक काम कर, तुझ्या जिम मध्ये जातेस तिथे जे कोणी इन्स्ट्रक्टर असतील त्यांना विचार जरा इक्विपमेंट्सच्या बाबतीत, एस्टिमेट काढ आणि मला सांग. आपण लगेच ताबडतोब जिम सुरू करूया घरात. चालेल. कुठे करूया? वरती गच्चीत आपण शेड घालून तिथे करूया. कशाला? सागरमुक्ताची खोली आहे ना. सागरमुक्ताची खोली होती ना, ते तरी कमीच आहे नाही का. मस्त हवेशीर स्पेशियस आहे, तिकडे करू. चालेल ना तुला? गुड आयडिया. हा मग मी नाथाला लगेच रूम साफ करायला सांगते. हो हो लगेच सांग. निघू मी? जा ना. मम्मा ऑफिसचं तेवढं लक्षात ठेवाल ना. असं काय करते, किती वेळा सांगणार तुम्ही मला. छान AC ऑफिस तुझ्यासाठी रेडी करते बघ. थँक्यू सो मच. मी तुम्हाला ब्रेकफास्ट देते आणि मग जाते. अगं राहू दे, तुला उशीर होतोय ना. अरे किती काम करशील. मी नाथाला सांगते तुला योगा क्लासला जायचंय ना. ओके. हा. नाथा. अनुराधाताई, मी तपासलंय मुक्ताला. सगळं नॉर्मल आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. सगळं व्यवस्थित आहे. पण मग आता जो त्रास होतोय त्याच्यावर काही उपाय नाहीये का? याच्यावर उपाय असा काहीच नाही. यातून मुक्तानी स्वतःच धीराने बाहेर पडायला हवं. अहो प्रेग्नन्सीमध्ये डोकेदुखीची गोळी सुद्धा रेकमेंड करत नाही आम्ही. मळमळणं, चक्कर येणं, अन्नावरची वासना जाणं हे सगळं अगदी नैसर्गिक आहे. मी तुला काही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सच्या गोळ्या लिहून देते, त्या मात्र रेग्युलरली घेत जा. हा आत्या, मला वाटतं तुम्ही जातीने तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. मी नक्की लक्ष देईन. मुक्ता, चिअर अप. प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या आईने आनंदी असायला हवं, हा पहिला नियम आहे. यू आर गोइंग टू बी फाईन. इनफॅक्ट यू आर ॲब्सोल्युटली फाईन. ओके. हॅलो. हां हो, त्यांना ताबडतोब आत पाठवून द्या. हो हो लगेच या. सागर सर. या बरसावळे, काम झालं? हो,
तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवली आहे. अमृत डेअरीची चीज आणि बटरची ही डिलिव्हरी या दिवशी या ठिकाणी यावेळी होणार आहे. थँक्यू भटसावळे. सर आता पुढे काय करायचं? हॅलो विनायक काका, मी सागर बोलतो. आपलं अर्ध काम झालंय, आता उरलेलं अर्ध काम तुमच्यावर आहे. नको, मला दूध नको. मुक्ते, मगाशी डॉक्टरीणबाई समोर होत्या म्हणून मी काही बोलले नाही, पण आता तुला आई म्हणून जबाबदार व्हायला हवा. त्या काय बोलतेस? हा म्हण ना पुढे आणखी. तुला काय कळतंय याच्यातलं? तुला कसला अनुभव आहे? अगं तसं नाही आत्या, आणि मी त्या अर्थाने नाही म्हणाले खरंच. पण मी काय करू ग? माझ्या मनातले विचार ना थांबतच नाहीयेत. मला ना सारखं असं वाटतं की ज्योती अशी का वागली असेल, आणि हा प्रमोद तरी आम्हाला का त्रास देतोय. अगं त्याच्याशी तुझ्या बाळाचा काही संबंध आहे का? हे बघ, तुझं बाळ हे फक्त तुझं आहे, आणि महत्वाचं म्हणजे ते आता तुझ्यावर अवलंबून आहे. तुझी गरज आहे त्याला, तू फक्त त्याचा विचार करायला हवास. मुक्ते, याच्या इतकं दुसरं सुंदर नातं जगात कुठलंही नाही ग, आणि सगळ्यांच्या नशिबात ते नसतं. त्याचा असा अपमान नको करूस. मी लक्षात ठेवीन आता. का असं करतेस? 8 दिवस इथे राहायला येतेस? अजिबात नको. सागर मुळीच ऐकणार नाही, आणि शालिनी काकू पण मला परवानगी नाही द्यायच्या. सागर मुळीच ऐकणार नाही, आणि शालिनी काकू पण मला परवानगी नाही द्यायच्या. खरं सांग, तुला राहवत नाही त्यांच्याशिवाय. थांब, मी शालिनी काकूना फोनच करते, नाही तर सागरलाच सांगते. नाही तर राहायला पाठवायला. अगं तुला मी सांगितलं ना, मी सगळं ऐकीन तुझं. खरंच आत्या प्लीज. लक्ष आहे माझं. बघ्या, पुरा सेटिंग लावला होता ना? काम नाही झाला म्हणजे कमी येऊ का तिथं? हा चल, ठेव आता. हा नमस्कार सर. कांता, एक काम आहे. काम बेकायदेशीर आहे, पण पुण्याचं आहे. म्हणजे मला कळलं नाही सर. हे बघ, एक टेम्पो आहे, त्याची नासधूस करायची. त्यातला माल बाजारात जाण्याच्या आधी. आणि एक लक्षात ठेवायचं की हे सगळं करत असताना कोणालाही इजा होता कामा नये. पण असं का सर? आणि टेम्पो कोणाचा आहे? मला काय कळत नाही. कांता, तू जरा जास्त प्रश्न विचारतोयस. आपण भेटल्यानंतर बोलू, ओके? बरं बरं, ठेवतो सर. हॅलो जॉन, आपल्याकडे एक काम आलंय आणि ते तुझ्या लायकीचं आहे. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. बोला गोवर्धन. सर, आता एक गव्हर्नमेंट ऑफिसर आला होता, नोटीस देऊन गेलाय. तुम्ही वाचली? नाही, कसली नोटीस? त्यांचं म्हणणं आपल्या डेअरीतलं जे वेस्ट मटेरियल आहे ते त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे डिस्पोज ऑफ होत नाही. 2 दिवसांनी परत येणार तो. अरे काय फाजीलपणा आहे हा? ही कंपनी पूर्वीपासूनच आहे ना, आत्ताच सुरू झाली आहे का? पण तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम्स नव्हते या वेस्ट डिस्पोजलचे. मग आत्ताच हे ऑब्जेक्शन का घेतलं जात आहे? बिझनेस रायव्हलरी, दुसरं काय. काय आपण नव्याने डेअरी सुरू करतोय बघितल्यानंतर कोणाच्या तरी पोटात दुखतंय, आणि शेवटी त्या सरकारी अधिकाऱ्याला पटवून ते आपल्याला त्रास देत आहेत. कोण करतं ह्या उचापत्या? तुम्ही ओळखा ना सर, मेघना वहिनी.
या अशा कामामध्ये ते पटाईत आहेत. गोवर्धन, आमचं डोकं अजिबात चालत नाही. इथे रोज नवीन एक प्रॉब्लेम. एक सोडवला, दुसरा प्रॉब्लेम समोर हजर. चालायचं सर. कुठलीही नवीन कंपनी अशा अडचणींवर मात करूनच पुढे जात असते. कळतंय आम्हाला. हेही कळतंय की कंपनी फॉर्म मध्ये यायला वेळ लागेल, त्याच्यानंतर फायदा होईल, मग कमाई सुरू होईल. पण एक वेडी आशा आम्ही धरून बसलो की हे सगळं लवकरात लवकर व्हायला हवं. पण का, कशासाठी? गोवर्धन, तुमच्यापासून काही लपलंय का? सध्या आमचं घर चाललंय अमृत स्वीटच्या जोरावर. ही परिस्थिती बदलायला नको का? सर, वाईट गोष्टीत एखादी चांगली गोष्ट घडतेच की. आता फॉर एक्झाम्पल, अमृत स्वीट्स कंपनी महासाहेबांनी जागेच सकट शालिनी बहिणी आणि मुक्ताच्या नावाने केली. कायदेशीररित्या एका दृष्टीने बरीच गोष्ट झाली ना. ऑफकोर्स. नाहीतर त्या मेघनाने ती सुद्धा हडप केली असती. होईल होईल सर, सगळं व्यवस्थित होईल. थँक्यू. थँक्यू फॉर द सपोर्ट. चलो चलो चलो, जल्दी चलो जल्दी चलो. और वो आरसा तोड़ने का नहीं भला क्या? हाँ, और जल्दी आओ इधर, दीवान लेके जाने का है. दीवान के बाद क्या ये उसको कि फाइल. अरे अच्छा हो गया, महत्व की फाइल है बाबा. ये क्या है? डॉक्टर की फाइल है, ये काय की फाइल है. ये तो कुछ काम का नहीं है, ये इंग्लिश है. नाथा, काय चाललंय? वो महत्व की फाइल. अरे काय मग? ती तासभर झाली 2 फर्निचर बाहेर काढतात ती माणसं, त्यांच्या मागे लागा ती. नाही हे फाइल बघा ना. ते मी बघते रे, तू आधी जा त्याच्या मागे लाग, चल लवकर. नुसता टाइमपास करत राहील. देवा, कधी कामं होणार आहेत ना. मुक्ता प्रभू, गायनॅक डॉक्टर पाठक. मुक्ताचे गायनॅक रिपोर्ट्स. हे तर लग्नाआधीचे रिपोर्ट्स दिसतात. मग काय डॉक्टरांचं नाव? डॉक्टर पाठक. एकदा भेटलं पाहिजे यांना. किती छान.